हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख डोकारे साखर कारखाना तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन अटळ। आदिवासी टायगर सेनेचा इशारा। 26 जूनला सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोकोचा निर्धार। नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना गेल्या 2 वर्षापासून बंद असल्याने शेकडो ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी आणि मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून कारखाना तात्काळ सुरू करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आदिवासी टायगर सेना ATSने दिलाय। प्रशासनाने वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास शुक्रवार दिनांक 26 जून रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केलाय। मंगळवारी सकाळी 11 वाजता नवापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। यानंतर आदिवासी टायगर सेनेचे पदाधिकारी, कारखान्याचे कर्मचारी, शेतकरी व सभासद यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करत जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर मोर्चाच्या स्वरूपात तहसील कार्यालयात जात तहसीलदार दत्तात्रय जाधव तसेच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना मागील 2 वर्षापासून बंद असल्याने शेकडो ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्यातील कर्मचारी आणि मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे। कारखाना भाडेतत्वावर दिल्यानंतरही संबंधित व्यवस्थापनाकडून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप संघटनेने केलाय। कारखाना सुरू करण्यासाठी पुढील 8 दिवसात प्रशासनाने सर्व संबंधित पक्षांची संयुक्त बैठक बोलावून ठोस निर्णय घ्यावा तसेच भाडेतत्वावरील व्यवस्थापनालाही बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश देऊन त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र पाडवी, राष्ट्रीय प्रवक्ते अजय गावित, नवापूर तालुका युवा अध्यक्ष किरण वडवी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कारखान्याचे कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम आदिवासी टायगर सेनेने प्रशासनाला 8 दिवसाचा अल्टिमेटम देत स्पष्ट इशारा दिलाय की कारखाना सुरू करण्याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर 26 जून रोजी सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर मागणी पूर्ण होईपर्यंत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल। यामुळे या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून आगामी काळात डोकारे साखर कारखान्याच्या प्रश्नावर संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। डोकारे कारखाना 2 वर्षापासून बंद आहे तर आम्हा ऊस आणि गुजरात लिजा पुढे बाकी जे लिजा था ऊस ते पैसा ना मिळता शेतकऱ्याला खूप त्रास आहे तर आम्हा कारखाना चालू राहते हे आम्हा इच्छा आहे। जय आदिवासी।